मुख्यमंत्री हे एकमेव पद आहे की जे नंबर 1चं पद असतं. बाकी 2, 3, 4 या पदाला काही अर्थ नाही. तुम्ही आता उपमुख्यमंत्र्यावरनं मुख्यमंत्री झालेला आहात. त्यामुळे याच गोष्टीचा पुन्हा एकदा अनुभव तुम्हाला आलेला आहे असं वाटतं? कारण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बोलतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. साहिलला नेमकं माहिती आहे की कुठल्या प्रश्नाच्या उत्तरात कॉन्ट्रोवर्सी तयार करता येऊ शकते. त्या हिशोबाने त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. पण मला काय, मी सगळ्या पदांवर काम केलेलं आहे, तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येक पदाचं आपलं एक महत्त्व आहे. अर्थात मुख्यमंत्री हे सगळ्यात महत्त्वाचं पद आहेच, कारण शेवटी सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री अपॉइंट करतात, त्यांचा कार्यभार ते देतात आणि म्हणून ते महत्त्वाचं पद आहेच. पण जसं मी नेहमी सांगतो की आपल्याला जे पद मिळेल ते पद आपल्याला मोठं करता येतं, त्या पदावर आपल्याला उत्तम काम करता येतं. आणि माझ्या जीवनामध्ये मी नेहमीच मिळालेल्या पदाला न्याय दिला आहे. मी एकमेव असा माणूस असेल की 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे मला आता सगळ्या पदांचा अनुभव आहे आणि जे पद मिळेल त्याचं जॅकेट वेगळं असतं माझं. एका दिवसात जॅकेट बदलतो मी आणि त्या जॅकेटामध्ये मी शिरत असतो.